अधिक मास महात्म्य अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मी तुला अधिक मास व्रतांचे उद्यापन कसे करावे ते सांगतो, नीट ऐक. सबंध महिनाभर राधेसहित पुरुषोत्तमाची पूजा रोज करायची असते. कृष्ण पक्षात चतुर्दशीस किंवा नवमी किंवा अष्टमी तिथीस उद्यापन करावे. नित्याप्रमाणे स्नानोत्तर शुचिर्भूतपणे पूजाविधी करावा. तो असा की त्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचा कलश मध्ये ठेवून भोवती 4 दिशांना 4 कलश स्थापन करून संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न व अनिरुद्ध या 4 विव मूर्ती त्यामध्ये स्थापून सर्वांची पूजा करावायची असते. तसेच शक्तीप्रमाणे 30 मेहुणे किंवा 7 किंवा 5 मेहुणे बोलावून त्यांना भोजन व दाणे देऊन सन्मान करावायचा असतो. कार्यक्रमासाठी मोठा मंडप घालावा. एक मुख्य ब्राह्मण आचार्य ठरवून 4 मूर्तीसाठी जप करण्यास व हवन करण्यास 4 वेगळे विद्वान ब्राह्मण बोलावे. असे म्हणून विष्णूने लक्ष्मीला सर्व पूजाविधी समजावून सांगितला. तो म्हणाला, या पूजेसाठी सर्वतो भद्रमंडल 5 धान्यांनी काढावायचे असते. पूजा संपूर्ण झाल्यावर सर्व ब्राह्मणांना भोजन आणि दाणे द्यावी. वस्त्रे, भूषणे, गायी, शय्या, छत्र, तिळाची, तुपाची भांडी, पाण्याची भांडी, हरिणाजीन, रेशमी वस्त्रे, कापसाची वस्त्रे, सोने, चांदी, रत्ने, भक्ष्य, भोज्य, धान्य द्यावे. भागवत पुराणाचे पुस्तक, फुले, फळे, वेदांचे ग्रंथ आणि प्रत्येक दाम्पत्याला 33 अनारसे घातलेला एक डबा दान द्यावा. डबा मोठा असावा. दाम्पत्यांना राधाकृष्ण समजून अत्यंत रुचकर व अनेक पक्वानांचे भोजन द्यावे. स्वस्तपणे जेवणाची विनंती करावी. जेवल्यावर उत्तम विडे, दक्षिणा सर्वांना द्याव्या. स्त्रियांना 2 वस्त्रे, सौभाग्य वायने द्यावी. हळदी कुंकू द्यावे. सर्व दाम्पत्यांना सीमेपर्यंत पोहोचविण्यास जावे. आचार्यांचा व इतर पुरोहितांचा आवश्यक तो सन्मान करून संतुष्ट करावे. विष्णूने ह्या उद्यापनांचा हा सर्व तपशील लोकांच्या हितासाठी लक्ष्मीला सांगितला.